जानकी लक्ष्मणोपेतमेकं सदा रामचन्द्रं भजेऽहं नो जवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। सब संतन की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार. काल आपण मारीची गीता बघितली. आज अरण्यकांडामध्येच आणखीन एक जी गीता आहे त्याचा थोडा विचार करणार आहोत. मोठी गीता आहे. 2 दिवस आपल्याला लागतील साधारण त्याचं चिंतन करायला. कारण हा बोध जो आहे तो कोणी कोणाला केलेला आहे. शबरी गीता आहे बरं. काही शबरी सगळ्यांना माहिती आहे की श्रीरामाची निस्सीम भक्त आहे. 2 भक्त असे आहेत रामाचे. खरं तर रामाचे त्याच्या कुटुंबातले सगळे त्याचे भक्त आहेत, किंबहुना रामाचे भक्त सगळेच आहेत. पण तरी सुद्धा 2 अस्तित्व अशी आहेत की ज्यांनी पूर्ण आपलं अस्तित्व जे आहे ते रामामध्ये विरघळून टाकलेलं आहे. असे असणारे जे कोणी आहेत कोण असतील तर ते शबरी आणि हनुमान आहेत. आणि त्यातली ती शबरी आहे ती अगदी अरण्यकांडाच्या शेवटी जी आहे ती शबरीची आणि रामाची भेट झालेली आहे. त्याला जो कदंबाचा वध झाला त्यावेळेला त्यांनी सांगितलंय की सुग्रीवाचा पत्ता तुला कोण सांगणार आहे, तर ही मातंग ऋषींची असणारी शिष्य आहे आणि ती तुला सांगेल असं रामाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून राम आणि लक्ष्मण जे आहेत ते कुठे आलेले तर ते पंपा सरोवराच्या दिशेने निघाले. आणि जसे ते पंपा सरोवराच्या दिशेने निघतायत तर तिथे मातंग ऋषींचा आश्रम एवढं त्यांना माहितीये. आणि असे ते तिकडे निघाले. आणि असे निघालेली असताना शबरी जी आहे ती अत्यंत वृद्ध आहे. रामाची वाट बघते. तिच्या जीवनाचं एकच ध्येय आहे आणि ते म्हणजे रामदर्शन आहे. आणि म्हणून सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत रामाची वाट बघावी. सगळे उपचार रामासाठी करावेत. आणि रात्री तो आला नाही तर त्याचं नाम घेत 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 झोपून जावं. पुन्हा उठल्या तर पहाटे उठल्यानंतर जी काही काम आहेत ती राम येणार आहे म्हणून त्याची तयारी, त्याच्या पाद्यपूजन. तो केव्हा येईल माहिती नाही. सद्गुरूने सांगितलंय की रामाचं सगुणाचं दर्शन होईपर्यंत तू देह ठेवायचा नाहीस. सद्गुरूंना वचन दिलेलं आहे. आणि म्हणून मी देह धारण केलाय. शिर्वेचे चरित्र आपल्याला असं सांगतं की मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये जेव्हा ती आली तेव्हा कोळी 10-11 वर्षाची असणारी ती मुलगी ती जेव्हा रामदर्शन झाले तेव्हा इतकी वृद्ध आहे की कमरेतून वाकलेली आहे. तिला आकाश दिसत नाही. पण तरी सुद्धा ती रामाची वाट बघते. वाट बघताना थकलेली नाहीये आणि अखंड त्याच उत्साहाने की माझा राम येणार आहे आणि मला दर्शन देणार आहे, कारण माझ्या सद्गुरूंनी मला तसं सांगितलेलं आहे. सद्गुरूंच्या वचनावरती विश्वास आहे की मला रामदर्शन होणार आहे. आणि ती वाट बघते वाट बघते वाट बघते. आणि एक दिवस खरंच असं झालं की ती वाट बघत असताना एक दिवस राम आणि लक्ष्मण जे आहेत तर त्या मातंग ऋषींच्या त्या आश्रमाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी शबरीचे राहत होती कुटी बांध त्या ठिकाणी आलेले. तिला सांगावंच लागले नाहीत की हे दोघं राम आणि लक्ष्मण आहे. बघतानाच तिने ओळखलं. कारण अंतर्मनाने साक्ष दिली होती की ज्याची मी वाट बघते ना तोच हा आहे. तिने त्याला हात धरून नेलेला आहे. त्याचं काय पाद्यपूजन करायचं ते केलेलं आहे. अतिशय मनापासून केलेलं आहे पाद्यपूजन. आणि ते सगळं केल्यानंतर तिला शब्द आठवले तिच्या सद्गुरूंचे की श्रीरामाचं सगुण दर्शन होईपर्यंत तू देह धरायचा आहेस. आता तिला नक्की माहितीये की यानंतर मी देह धरणार नाही. याचा अर्थ मला देह सोडायचा आहे. त्याची तिला पूर्ण जाणीव आहे. पण कुठेतरी तिच्या मनामध्ये असं आहे की राम आलेला आहे की त्यांनी बोध केला पाहिजे. आणि म्हणून ती रामाची पाठी घट्ट करते की रामाला ती म्हणते की मला तू काहीतरी बोध कर. राम मनामध्ये विचार करतोय की जिने आयुष्यभर संपूर्ण आयुष्यभर माझी सेवा केलेली आहे, माझी नुसती सेवा केलेली नाही तर अखंड माझं नाम घेतलेलं आहे, सगळं जीवन मला समर्पित आहे, त्या आधी केला मी आणखी करणार. तिच्या भावामुळे मला इथे यावं लागलं. तिला दर्शन देण्यासाठी मला स्वतःला यावं लागलं. इतकी जर ती श्रेष्ठ असेल
तर तिला मी बोध काय करणार. गोविंदगिरी महाराज खूप छान म्हणतात. गोविंदगिरी महाराज म्हणतात की खरं तर प्रभू रामाला शबरीचं स्तोत्र गायचं होतं, पण ते तिला आवडलं नसतं. आणि म्हणून राम विचार करतोय की शबरीने हट्ट धरलाय की मला काहीतरी बोध कर, मला काहीतरी बोध कर. म्हणून रामाने तिला नवविधा भक्तीचा बोध केला. पण ह्या नवविधा भक्तीचं वैशिष्ट्य वेगळं आहे. तुला माहिती भक्ती जी आहे ती श्रीमद भागवतामध्ये, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो श्रवण आहे, कीर्तन आहे, नामस्मरण आहे, पादसेवन आहे, अर्चन आहे, वंदन आहे, हास्य आहे, सख्यम आत्मनिवेदन आहे. हा सगळा आपल्या लौकिकातला जो सर्वसामान्यांचा व्यवहार आहे, त्या व्यवहाराला धरून असणारी जी भक्ती आहे ती भागवतातली भक्ती आहे. पण रामायणातली भक्ती अशी नाहीये. रामायणातली नवविधा भक्ती जी आहे ती आधी शबरीने केलेली आहे, आणि केलेल्या भक्तीने आम्हाला तिला दर्शन द्यावं लागलेलं आहे. आणि म्हणून तिने काय काय केलं तेच सगळं रामांनी शास्त्रामध्ये बसवलेलं आहे, आणि तेच शबरीला बोध म्हणून सांगितलेलं. हे वैशिष्ट्य आहे. त्याचा अर्थ आधी केले आणि मगच सांगितले. शबरीने केलेली आहे आणि तीच भक्ती आता रामांनी छानपैकी एका शास्त्रामध्ये बसवली आहे आणि ती आपल्याला सांगितली. गोसावी तुलसीदासांनी त्याचं खूप छान वर्णन केलंय. आपण त्या गोसावी तुलसीदासांच्या त्या दोह्याच्या आधाराने ही सगळी भक्ती बघूया. खूप छान आहे बरं का, की तिने आधी काय काय केलं. आणि त्या भक्तीमध्ये गोसावी तुलसीदास आपल्याला म्हणतात हे नवविधा भक्तीचे टप्पे कोणते कोणते एकदा आधी बघूया, आणि मग त्या सगळ्या भक्तींचं थोडं सखोल चिंतन करूया. खूप सुंदर टप्पे आहेत त्याच्यामध्ये. गोसावी तुलसीदास म्हणतात प्रथम भक्ती कर संतन संगा, दुसरी रती मन प्रसंगा, गुरुपदा सेवा तिसरी समाना, चौथी भक्ती मम गुणगाना, मंत्र जप मम दृढ विश्वासा, पंचम भजसो वेद प्रकाशा, छट दम शील विरक्ती बहु कर्मा, सातव मोहमयी जगत देखा, आठव जथा लाभ संतोषा, नवम सरल सब छल जीना. असे नवविधा भक्तीचे 9 टप्पे सांगितलेले. ही रामायणातली नवविधा भक्ती आहे. याचा अर्थ शबरीनी काय काय केलेलं आहे हे खरं तर शबरीचं स्तोत्र म्हटलं तर उत्तम आहे, आणि ते बरोबर नवविधा भक्तीमध्ये बसवलेलं आहे. त्याचे आपण छान थोडं चिंतन करूया की प्रत्येक गोष्टीला शास्त्राचं काय महत्व आहे. कारण आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, हे सगळं करायला सांगितलं, पण हे का करायचं हेच माहिती नाही. आणि ते तेवढं कळलं ना की आपलं काम झालं. पहिल्यामध्ये म्हटलंय प्रथम भक्ती कर संतन संगा. पहिल्या भक्तीमध्ये सत्संगतीच करायला सांगितलं. शबरीचं जर चरित्र बघितलं तर तिला संतांची सेवा, संतांचा सहवास हे तिच्या जीवनाचं ध्येय होतं, आणि ते ध्येय तिला प्राप्त होत नव्हतं. म्हणून तिने पहिला आधीचा जो देह आहे त्यामध्ये मृत्यू स्वीकारलेला, की जर मला संतांची सेवा करायला मिळत नसेल हा देहच नको. दुसरा देह घेतलाय. आता दुसरा देह जी घेतलाय तर ती काय आहे, तर ती भिल्लीण आहे. भिल्लीण असणारी ती मातंग समाजाची आहे, आणि त्यामध्ये तिचा पिता पुन्हा कोण आहे, तर त्यांचा प्रमुखच आहे, भिल्लांचा प्रमुख आहे, म्हणजे पुन्हा तो राजाच आहे. आता हिला शंका आहे पुन्हा याही जीवनामध्ये मला बहुतेक संतांची सेवा करायला मिळणार नाही. आणि मग तिच्या पित्याने तिचा ठरवलेला विवाह बघितला तिने, आणि हे सगळं बघितल्यानंतर तिच्या लक्षात आलं की हे योग्य नाहीये. कारण तिने एक विलक्षण दृश्य बघितलेलं होतं, म्हणजे तिच्या अंगणामध्ये शेकडोनी बकऱ्या बांधलेल्या होत्या. मी आईला विचारले हे सगळं काय आहे, मातेला विचारल्यानं ती म्हणते अगं नाही, तुझ्या पित्यांनी तुझा विवाह ठरवलेला आहे, आणि उद्या आहे तो वाग्निश्चय उद्या तुझा, आणि म्हणून या सगळ्या कापल्या जातील, यांचं मांस शिजवलं जाईल, आणि गाव जेवण घातलं जाईल, आणि हे सगळं जे आहे ते लोकांना अन्न वाटलं जाईल. सत्वगुणाची असणारी ती बालिका 8-9 वर्षाची मुलगी आहे, आणि ती विचार करते की मला भोग मिळावा म्हणून एवढ्या शेकडो बकऱ्या मारायच्या काय अधिकार आहे म्हणा. एका भोगासाठी जर इतके निरीह जीव, जे अत्यंत निष्पाप जीव आहेत, त्यांना मारून जर त्यांचं मांस शिजलं जाणार असेल तर तो विवाहच मला नको. आणि म्हणून तिने माता पित्यांचा रात्री त्याग केलेला आहे, घर सोडलेलं आहे, गाव सोडलेलं आहे, अतोनात म्हणजे ज्याला आपण म्हणतात प्रतिकूल परिस्थितीमध्ये ती मातंग ऋषींच्या आश्रमापर्यंत आलेली.
संपूर्ण रात्रभर प्रवास करणं, दिवसभर झाडावरती लपून राहणं, की खायला नाही, काही नाही, सगळं जे आहे जीवन ते लपून 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 असं एखाद्या योग्याचं जीवन कसं असतं तसं तिचं जीवन. पण संतांच्या संगतीसाठी जिने प्रत्येक गोष्टीचा त्याग केलाय, माता पित्यांचा त्याग केलाय आणि सगळं त्याग करून घराचा त्याग केलेला आहे आणि तिने सत्संगती स्वीकारलेली आहे आणि ती मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये आहे. हे सगळं तिचं जीवन जे आहे ते रामाला माहितीये आणि म्हणून राम पहिल्यांदा सांगतोय की तू काय केलंस, सगळा त्याग केलास, तुझ्या घरावरती तुझ्या माता पित्यांच्या सहवासावरती तुळशीपत्र ठेवून तू आलेली आहेस आणि काय केलेस तर सत्संगती स्वीकारलेली आहेस. कारण सत्संगतीमध्ये शास्त्रांनी खूप छान सांगितलं बरं का, सत्संगतीमध्ये साधनेशिवाय साध्याची प्राप्ती होते. साधनेशिवाय साध्य याचा अर्थ ज्याच्या संगतीमध्ये असतो, आपलं जे जीवनाचं ध्येय आहे, जर आपण भगवंताचं दर्शन हे जर आपलं ध्येय असेल तर सत्संगतीमध्ये गेल्यानंतर दुसरा विषय काय असतो? सत्संगतीमध्ये भगवंत हाच एक विषय असतो. मग बोलणारा कोणी असू दे आणि ऐकणारा कोणी असू दे, बोलणारा तो त्याच्या दैवताविषयी बोलत असतो, पण ऐकणारा ते सगळं आपल्या दैवताविषयी लावून घेत असतो की नाही. आणि हे सगळं करत असताना भगवत वृत्ती भगवताकार होते आणि बोलणाऱ्याची सुद्धा आणि ऐकणाऱ्याची सुद्धा जेव्हा वृत्ती भगवताकार होते तेव्हा बोलणारा किंवा ऐकणारा दोघांनाही याचं भान नाहीये की माझी वृत्ती भगवताकार झालेली आहे. याचा अर्थ वृत्ती निवृत्त झालेली आहे आणि जेव्हा वृत्ती निवृत्त झाली आहे तेव्हा ती एकाकार झाली आहे आणि एकाकार झाली आहे म्हणजे भगवताकार झाली आहे. आणि जर सत्संगतीमध्ये चटकन बुद्धी जर भगवताकार होत असेल तर त्यासारखं दुसरं कोणतं साधन नाही. आणि म्हणून अत्यंत श्रेष्ठ साधन कोणतं सांगितलंय तर ते सत्संगती सांगितलंय. मग सत्संगतीमध्ये काय काय घडतं? मुळामध्ये सत्संगतीमध्ये गेल्याशिवाय जीवाला स्वतःच्या अंतःकरणातले दोषच कळत नाही. आपल्याला सुरुवातीला असं वाटत असतं की माझ्यामध्ये सगळे चांगले दोष आहेत, चांगले गुण आहेत, माझ्यात काही दोष आहे असं आपल्याला वाटतच नाही. पण सत्संगतीमध्ये गेल्यानंतर मात्र आपल्याला कळतं की अरे नाही, माझ्यात हा दोष आहे बरं का, मला काढायला हवा. म्हणजे सत्संगतीमध्ये पहिल्यांदा जीवाला असं कळतं की जीवाच्या अंतरंगामध्ये काही दोष आहेत ते काढायला हवे. तिथे खरी अंतरंगाची साधना सुरू होते आणि मग जिथे अंतरंगाची साधना सुरू होते तिथे अंतरशुद्धीचा प्रवास सुरू होतो आणि हा अंतरशुद्धीचा प्रवास सत्संगतीशिवाय होतच नाही. सत्संगतीमध्ये कर्म कशी करावी हे कळतं. कर्म निष्पाप निष्काम कशी असावी, कर्म ईश्वराला समर्पित कशी करावी, कर्म नाम घेऊन कसं करावं, कर्म ईश्वराला समर्पित कसं करावं, कर्म कसं करावं, कर्तव्यावरती आरूढ कसं करावं, भगवंतावरती प्रेम कसं करावं, हे सगळं कुठे कळणार आहे? सत्संगतीमध्ये जर आपण गेलो, श्रवण केलं तरच कळणार आहे. याचाच अर्थ परमार्थामध्ये जे आपल्याला काही करायचंय, अगदी साधी भक्ती देवाची पूजा सुद्धा, जे गंमत अशी की आपल्याला असं वाटतच नाही की देवाची पूजेमध्ये सुद्धा एक काही वेगळं शास्त्र असेल, काय असेल असं आपल्याला नाही कळत, पण सत्संगतीमध्ये कळतं. एक उदाहरण देते गमतीने. मला आठवते आमच्याकडे सुनील दादा चिंचोळकर समर्थ भक्त आले होते आणि एकदा आलेले असताना मी पूजा करत होते. मी पूजा करत असताना ते बाजूला उभे राहिले. त्यांनी मी काय केलेली पूजा बघितली आणि तेव्हा काही बोलले नाहीत आणि नंतर माझ्याशी म्हणाले, अलका ते एक प्रश्न विचारू का? विचार ना, काय हरकत नाही. ते म्हणाले, तुम्ही घरातले सगळे लोक एकदमच अंक करता का हो? असं विचारल्यानंतर मला आधी काही कळलंच नाही. घरातले सगळे लोक एकदमच आंघोळ करता का असं जेव्हा विचारलं तेव्हा त्याचं उत्तर नाही असंच होतं. मग ते म्हणाले, दासबोधाचा इतका अभ्यास करताय, जे जे आपण असं पाहिजे ते ते भगवंत असं पाहिजे, येणे प्रकारे की जे पूजा असं समर्थ कंठरवानी सांगताय आणि तुम्ही तर काय कशी पूजा करताय हो? सत्संगतीमध्ये आपले दोष संत आणि ज्ञानी कसे दाखवतात त्याचं उत्तम उदाहरण. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीचं जे तंत्र आपण म्हणतो ना जीवनामध्ये, ते तंत्र कोणाकडून समजून घ्यायचंय तर ते संतांकडून कळून घ्यायचंय आणि म्हणून सत्संगती अत्यंत महत्वाची. शबरीचं संपूर्ण जीवन जे आहे ते सत्संगतीमध्ये म्हणजे मातंग ऋषींच्या
त्या आश्रमामध्ये गेलेला आहे. आणि त्यामुळे तिथे अनेक ऋषी आहेत, अनेक मुनी आहेत. मुळात मध्ये तिथे सद्गुरू असणारे ते मातंग ऋषीच आहेत. आणि त्यांच्या सहवासामध्ये ती आहे. आणि जेव्हा ऋषींचा आश्रम आहे तिथे वेदपठण आहे, तिथे यज्ञ यागादी कर्म आहे, तिथे ब्रह्मचर्चा आहे, तिथे सगळी साधनं आहेत. आणि हे सगळं ती बघतीये, ती अखंड त्याच भूमिकेमध्ये आहे किंवा त्याच वातावरणामध्ये आहे. आणि अशा त्या वातावरणामध्ये असणारी ती सत्संगतीमध्येच आहे. आणि ज्या संतांच्या संगतीसाठी तिने तिच्या घराचा त्याग केला, नुसता घराचा त्याग नाही केला तर पहिल्या जन्माच्या देहाचाही त्याग केला. इतकं सत्संगतीचं महत्व जिला शबरीच्या जन्मापासून माहिती आहे, ती शबरी आहे. आणि तिने पहिल्यांदी सत्संगती आपल्या जीवनाची आहुती देऊन स्वीकारलेली आहे. आणि म्हणून नवविधा भक्तीतला पहिला टप्पा इथे सांगितले सत्संगती. सत्संगतीला पर्यायच नाही, कारण तिथेच अंतरंगाची खरी साधना सुरू होते. आणि जशी अंतरंगाची साधना सुरू होते तशीच साध्याची प्राप्ती ही सहज आहे, काहीही प्रयत्नांच्या शिवाय. खूप काही करावंच लागत नाही. तिथे गेल्यानंतर जितक्या वेळा आपण ऐकत असतो तितक्या वेळा आपला प्रपंच सुटलेला असतो की नाही. डॉक्टर काका म्हणतात थोडा विचार करा, जर 15 मिनिटं काहीतरी श्रवण भक्तीसाठी बसला असाल तर 15 मिनिटं तरी आपला प्रपंच अंतरंगातून आणि बहिरंगातून सुटतो की नाही. आणि तो सुटल्यानंतर तिथे काही कमी होतं का? प्रपंचातलं काही कमी होत नाही की मन तो आणखीन व्यवस्थित होतो. कारण इथे 15 मिनिटं दिलेत म्हटल्यानंतर तिथे आणखीन 30 मिनिटं जास्त का आपण देतो आणि तो आणखीन उत्तम करतो. याचा अर्थ सत्संगतीमध्ये लौकिकातलं कार्यही उत्तम होतं आणि पारमार्थिकातली साधना सुद्धा उत्तम होते. आणि म्हणून पहिली भक्ती सांगितले, प्रथम भक्ती कर संतन संगा. संतांचा संग करा, सत्संगतीमध्ये राहा. सत्संगतीच्या मध्ये काय आहे तर सत्संगती, याचा अर्थ सत्संगतीमध्ये त्यांचे विचार आहेत. कारण त्यांनी अखंड सतचा सहवास केलेला आहे. सतचा म्हणजे ब्रह्मतत्वाचा ते अखंड आहेत, ते ईश्वराशी एकरूप आहेत, किंबहुना नवे नवे ते ईश्वर स्वरूपच झालेले आहेत. आणि जे ईश्वर स्वरूप झाले त्यांच्या सहवासामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा साहजिकच आपली वृत्ती पण कशी होते, निर्विषय होते. प्रश्न विचारला जातो बरं का, संत कसे ओळखायचे. शास्त्र म्हणतं बाकी काही करू नका. ज्यांच्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये एकही हवं नको पणच येत नाही, ते सगळं संपून जातं, ते संत आहेत एवढं ओळखायचं. इतकं सोपं आहे सांग. याचा अर्थ ज्यांच्या सहवासामध्ये वृत्ती जी आहे ती बहिर्मुख होतच नाही, असे जे कोणी आहेत तर ते संत आहेत. आणि ती सत्संगती शबरीने स्वीकारलेली आहे. आणि म्हणून रामाने पहिला जो बोध केलेला आहे तो तिला सांगितलेला आहे, प्रथम भक्ती कर संतन संगा. संतांच्या सहवासामध्ये जा की जीवन जे आहे ते उजळून जाईल. म्हणतात त्यांचे खूप गीत सुंदर आहे बरं का. म्हणतात म्हणतात की संग सुख कर सज्जनांचा, संग सुख कर सज्जनांचा, रंग उजळे जीवनाचा. आपलं जीवन जे आहे ना ते उजळून निघालं पाहिजे. जीवन आपलं नुसतं विकसित झालं पाहिजे नाही, ते प्रफुल्लित झालं पाहिजे. आणि ते उजळणं म्हणजे प्रफुल्लित होणं, ते केव्हा होईल तर ते संतांच्या संगतीत होईल. म्हणून संग सुख कर सज्जनांचा, रंग उजळे जीवनाचा. म्हणतात ते सांग. आता पटेल घ्या, आता म्हणतात ते आपल्याला दिसतात ना समोर, माहिती आहेत आपल्याला सगळ्या. सत्संगतीला पर्याय नाही. आणि म्हणून रामाने पहिल्यांदी जी भक्ती सांगितले ती सत्संगती आहे. म्हणून प्रथम भक्ती कर संतन संगा. संतांची संगती करा आणि संतांच्या संघामध्येच राहा. संघ याचा अर्थ केवळ शरीराने नाही, तो 24 तास शक्य नाही ना. मग त्यांना अंतःकरणामध्ये ठेवायचं, समीप ठेवायचं. कशाने तर स्मरण रूपाने ठेवायचं. आणि म्हणून त्यांचा संघ धरायचा, बाकी सगळे संघ सोडणं. आणि म्हणून संतांची संगती ही पहिली भक्ती सांगितली. दुसरी सांगितले दुसरी रती मन प्रसंगा. आता रत राहणं कशामध्ये, रत राहणं याचा अर्थ तल्लीन होणं, त्यातच रमणं, बाकी कशात रमणं नाही. आपले रमण्याचे विषय खूप असतात, आपण प्रपंचामध्ये रमूनच जातो. ठरवतो बरं का की आपण प्रत्येक गोष्ट रामासाठी करायची, आपण कृष्णासाठी करायचे, असा आपला निर्णय होतो सुद्धा. पण तो निर्णय जेव्हा आपण कामामध्ये जातो ना तेव्हा कामामध्ये रत होतो आणि ते काम
रामासाठी करायचंय, कृष्णासाठी करायचंय, याचाच विसर पडतो. मग कशात रत झालो? आपण कामात रत झालो, रामात नाही ना रत झालो. दुसरी रती मन प्रसंगा. आता दुसऱ्यामध्ये जे रत व्हायचंय ते मनाने रत व्हायचंय. अखंड कशामध्ये रत होणं, याचा अर्थ रमणं कशामध्ये? मम प्रसंगा. मम प्रसंगा असं सांगितलं. याचा अर्थ या मनाच्या साह्याने संतांनी जे जे आपल्याला दिलेलं आहे त्याच्यामध्ये राहायचंय आणि त्याच्यामध्ये रत राहायचंय. याचा अर्थ संतांनी काय काय सांगितलेलं आहे, त्यांच्या त्या आज्ञा काय आहेत, त्या आज्ञा आपल्याला पाळायच्या, तेच आठवायचंय. ईश्वराचं रूप आठवायचंय, त्याचं कार्य आठवायचंय. त्यांनी जे जे सांगितलंय ते मनाने सगळं सगळं आठवणं. मराठीमध्ये एक छान म्हण आहे बघा, अंतरीचे धावे स्वभावी बाहेर. आपल्या आतमध्ये जे आहे ना ते सहज बाहेर येतं, अगदी सहज. हा, काही त्याच्यात वेगळं काही करावं लागत नाही, म्हणजे त्याच्यासाठी वेगळं काही करणं असं नाही. आतमध्ये जर परमेश्वराचं स्मरण असेल तर परमेश्वर प्रत्येक कृतीतून सहज बाहेर जी वृत्ती येईल ती भगवताकरच येईल. मग वाणी कोणतीही असू दे, कार्य कोणतेही असू दे, पण ते त्याच्या त्या दिशेने आपलं मन किंवा वाणी असेल. प्रसंग सांगते. एकदा आम्ही सगळेच मिळून आम्ही प्रवास करत होतो आणि प्रवास करत असताना गाडीने चाललेलो होतो. गाडीने चाललेलं असताना गाडी चालली होती माळशेजच्या घाटातून, आणि माळशेजच्या घाटातून जेव्हा गाडी चालली तेव्हा संपूर्ण डोंगरांच्या रांगा दिसत, इतक्या सुंदर डोंगराच्या रांगा दिसत होत्या. मग मध्येच हॉटेल्स आली, मग तिथे आलो, चहा प्यालो. पण ते सगळं विलक्षण सुंदर दृश्य होतं. थोडा पावसाळा होता त्यामुळे एकीकडे धबधबे, पाणी वाहत होतं, हे सगळं सुंदर होतं. काकू होते त्यावेळेला, डॉक्टर काका पण बरोबर होते, आणि काकू सगळं वर्णन करत होत्या, काय डोंगर छान आहे, घाट किती छान आहे, झाडं किती छान आहेत. आम्ही पण म्हणत होतो वातावरण खूप छान आहे, सगळं छान आहे. सगळे जण आम्ही प्रत्येक जण त्या निसर्गाचं पाहिजे तसं वर्णन करत होतो. अर्थात अज्ञात जीव असंच काहीतरी बोलणार, बहिरंगात जे काही आहे ते. बराच वेळ आमचं सगळं काही ऐकलं आणि काका फक्त एकच वाक्य बोलले. ते म्हणाले, या समोरच्या डोंगराच्या रांगा कशा दिसतायत माहितीये का? हा काय आहे? हा निसर्ग म्हणजेच हा ईश्वर आहे. आणि या समोरच्या डोंगराच्या सगळ्या रांगा ज्या वर खाली त्याची टोकं झालेली, तो काय आहे? तर तो ईश्वराचा कार्डिओग्राम आहे. काय सुंदर शब्द आहे बघ, ईश्वराचा कार्डिओग्राम. आपण डॉक्टरांकडे जातो, जरा छाती दुखायला लागली की डॉक्टर आपला कार्डिओग्राम काढतात आणि हृदयाचे ठोके कधी सरळ नसतात, सरळ असतात तेव्हा आपली न्यायचीच वेळ येते. तो वर खाली वर खाली वर खाली वर खाली वर खाली असतोच, आणि तो तसाच असला पाहिजे. डॉक्टर आहेत ते, त्यामुळे त्यांचं तेही भान आहे, वैज्ञानिक भान आहे त्यांना, त्यांच्या कार्याचंही त्यांना भान आहे. पण आतमध्ये ईश्वर असल्यामुळे समोरच्या दिसणाऱ्या डोंगरामध्ये सुद्धा त्यांना ईश्वराचं दर्शन झालं. आणि म्हणून मन कशामध्ये रत होतं? तर ईश्वरामध्ये रत असणारे ते ते असं म्हणतात त्या ईश्वराच्या काय आहे, हृदयाचा कार्डिओग्राम आहे. म्हणजे हे ईश्वराचं हृदयच आहे. ईश्वर विश्वव्यापक आहे, तो समष्टीमध्ये भरलेला आहे. आणि जर समष्टीमध्ये भरलेला असेल तर डोंगरांच्या रांगा म्हणजे त्याचं काय आहे, कार्डिओग्राम. ईश्वरामध्ये रत असण्याचं ते उदाहरण. असे खरंच सांगा, आपण कधी असतो का? याचा अर्थ सळसळणारी शेतं दिसल्यानंतर हवा दिसला की अरे वारा किती छान आहे, आनंदी आहे, याचा अर्थ याच्यामध्ये आनंद नावाचं तत्व भरलेलं आहे. हे ज्याच्या मुखातून येतं तो अखंड आनंदामध्ये आहे. आणि अशाची संगत जर मला मिळाली तर मला कळेल की माझ्या प्रत्येक प्रसंगामधून मला कसा आनंद घेता येईल, माझ्या प्रत्येक प्रसंगातून मला ईश्वराभिमुख वृत्ती कशी करता येईल. मन त्या संघामध्ये न्यायचं असेल तर आतमध्ये ईश्वर ठेवायला पाहिजे ना. आणि म्हणून संतांच्या संगतीमध्येच हे शक्य आहे. कारण त्यांना बघितल्यानंतर ते बोलताना त्यांचे ते जर विचार पक्के अंतरंगात रुजले असतील, नाही तर ते सांगतच असतात कंठरावानी. पण बरेच वेळेला काका म्हणतात आमच्या अंतःकरणाचा कडप्पा झाल्यामुळे आमचं सगळं पाणी त्यांचे विचार रूपी पाणी वाहून गेलेलं असतं. असं नेहून द्यायचं. त्यांचे विचार जर अंतःकरणामध्ये संतांचे रुजले तर आपल्या लक्षात येईल की दुसरी रती, याचा अर्थ ईश्वरामध्ये रत राहणं. मग आम्हाला प्रपंच करायचा आहे, काही सोडायचं नाही, काही मांडायचं नाही, काही नाही करायचं, सगळं करायचंय. पण कोणासाठी करायचंय? मग माझ्या घरातला जो कोणी तोही माझा ईश्वर स्वरूप आहे, एकदा बुद्धीचा निर्णय करून टाकायचा. आणि जर असा बुद्धीचा निर्णय झाला ना तर भांडण सुद्धा ईश्वराबरोबरच आहे. तर ईश्वराबरोबर भांडण असेल तर ती पण उपासनाच झाली की नाही? कारण
वैर सुद्धा ईश्वराशीच आणि प्रेम सुद्धा ईश्वराशीच, बोलणं सुद्धा ईश्वराशीच, सगळे व्यवहार ईश्वराशीच, स्वयंपाक करणं ईश्वरासाठी, सगळं त्याच्यासाठी जर असेल तर त्याच्यासाठी रत राहणं, अखंड त्याच्यासाठी त्याच्यामध्ये रमणं, हे रती जे आहे ते मनाच्या साह्याने मम प्रसंगा सांगितले. मन प्रसंग, मम प्रसंग, अशा तऱ्हेने अखंड वृत्ती जी आहे ती आपल्याला भगवत आकार ठेवता येते. आणि हे आपल्याला कोणाच्या संगतीत कळतं तर सत्संगतीमध्येच कळतं. म्हणून पहिल्या भक्तीमध्ये सांगितलंय सत्संगतीचं महत्व सांगितलंय, आणि सत्संगतीमध्ये हे सगळे बारकावे जे आहेत ते आपल्याला टिपता येतात. आणि मग टिपून दुसरी रती, मग कसं रमायचं, ईश्वरामध्ये कसं रमायचं, त्याच्याशी कशा प्रकाराने व्यवहार करायचा, त्याला काय काय द्यायचं. पूर्वी आपण करतो तर देवाला आंघोळ घालताना पाण्याचा अभिषेक करतो, फार तर पंचामृताचा अभिषेक. पण आता कधीतरी वाटतं की नाही त्या पंचामृतामध्ये केशर घालावं, त्या पंचामृतामध्ये आंबा घालावा. याचा अर्थ माझ्यापाशी वैभव आहे, हे वैभव त्याच्यामुळे आहे, ते मला दिलं पाहिजे. ही अंतःकरणामध्ये वृत्ती कोणामुळे आली, संतांच्यामुळे आली की नाही. याचा अर्थ ही सत्संगतीचा परिणाम आहे. हे रत असण्याचं लक्षण आहे बरं का, की त्याला उत्तम काही देणं आहे, त्याच्यासाठी काही करणं आहे. आता सगळे कृती त्याच्यासाठी आहे. म्हणून दुसरी रती मन प्रसंग, या त्याच्यासाठी संपूर्ण जे आहे त्याच्यासाठी त्याच्यामध्ये वृत्ती रतन असणं आणि त्याच्यामध्ये रमणं, याचा ते ईश्वरामध्येच रमणं, ही काय आहे तर दुसरी भक्ती सांगितली. तर तिसरी भक्ती आहे गुरु पदसेवा, तिसरी समान. तिसरी भक्ती सांगितली तर संतांची सेवा तर करायचीच आहे. संत अनेक संत आहेत. तर गंमत अशी आहे की आपल्याला एक सद्गुरूंची सेवा परवडते, पण बाकी सगळ्या संतांची नाही परवडत ना. पण आता इथे स्पेसिफिक सांगितले बरं का, काय सद्गुरु गुरुपद सेवा तिसरी समाना. आता हे सगळं आपण जर बघितलं तर शबरीच्या आयुष्याचं कसं आहे बघा. शबरी जी आहे ती त्यांनी घर सोडलेलं आहे आणि ती मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये येऊन राहिली. रमलीये कशामध्ये तर त्याच आश्रमामध्ये रमलीये, आश्रमामध्येच सेवा करते. पहाटे उठल्यापासून त्यांच्यासाठी पाणी आणणं, त्यांच्यासाठी स्वयंपाक करणं, त्यांच्यासाठी जे जे काही करणं, सगळं त्यांच्यासाठीच करणं. म्हणून ती रत त्याच्यामध्येच आहे. आणि ह्याचा परिणाम म्हणजे आश्रमामध्ये असणारे अनेक संत आणि मुनी त्यांची सेवा केली, अनेक संतांना सेवा केली, आणि परिणामी काय झालं तर त्यांचा कृपाशीर्वाद मिळाला. आणि त्या कृपाशीर्वादाने तिला कोणाची प्राप्ती झाली तर सद्गुरूंची प्राप्ती झाली. आणि म्हणून गुरुपद सेवा तिसरी समान. त्यानंतर ती बराच काळ तिथे राहिली, तिची सेवा बघितली बरं का मातंग ऋषींनी. आणि जेव्हा तिची मनापासूनची सेवा बघितली, तिचं सगळं स्वतःच जीवन कथा त्यांनी ऐकली, आणि मग बऱ्याच वर्ष झाल्यानंतर जेव्हा ती थोडीशी प्रौढाकडे आलेली आहे, म्हणजे सुरुवातीला तिला नामसाधना त्यांनी दिलेली आहे, आणि मग एक दिवस तिला बोलवून घेतले आणि मग शिष्य म्हणून स्वीकार केले. आणि जेव्हा शिष्य म्हणून स्वीकार केलेला आहे तेव्हा तिला नामसाधना दिलेली, तिला सोहम साधना दिली, तिच्याकडून योग मार्गची जी साधना आहे ती तिला दिलेली. योग मार्ग स्वतः तिला शिकवलेला आहे. योग याचा अर्थ कर्मामध्ये सुद्धा परमेश्वराला जोडणं, उपासनामध्ये सुद्धा त्याला जोडणं, आणि त्याचबरोबर अंतरंगामध्ये आत्मसाधना करताना सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा काही योग मार्ग आहे. तो योग मार्ग मातंग ऋषींनी शबरीला शिकवलेला आहे. हे केव्हा, त्यानंतर. म्हणून गुरु पदसेवा, त्यानंतर त्यांनी तिला शिष्य म्हणून स्वीकारले. आणि जेव्हा शिष्य म्हणून स्वीकारले तेव्हा आता एक नवीन नातं प्रस्थापित झालंय, ते म्हणजे गुरु शिष्याचं नातं. आणि जेव्हा गुरु शिष्याचं नातं आहे तेव्हा आता गुरूंच्या पदांचं सेवन हे तिचं जीवन झालंय. आता ती उघडपणाने त्यांच्या पदांची काय करते तर सेवा करते. मग काय ती दिवसभर त्यांचे पाय चेपते का, पादसंवाहन करते का, असं नाही. त्यांनी जे जे तिला सांगितलेलं आहे ती करते, अत्यंत अनन्य भावे ती करते. आणि आता गुरुपद सेवा याचाच अर्थ, पद याचा अर्थ धाम, गुरूंचे पद हेच जीवाचं राहायचं ठिकाण, ज्याचा अर्थ ते जीवाचं धाम आहे. हा पहिल्यांदा आपल्याला कळलं पाहिजे की हे मला आता यानंतर माझं राहायचं दुसरं कोणतं ठिकाण नाहीच आहे. लौकिकामध्ये मी माझ्या घरामध्ये राहीन, पण मला परमार्थामध्ये जर काही खरंच पाहिजे असेल तर माझ्या अंतःकरणामध्ये एक निश्चित हवं,
ते म्हणजे सद्गुरूंचे चरणच हवे, दुसरं काही नाही. त्यांच्या डोक्यावरती नाही फुलं ठेवत, पायावरती ठेवत, चरण धाम म्हणून गुरुपद सेवा असं म्हटलंय. आणि मग हे पद जे आहे ते आपलं धाम आहे. आता ही जी काही करते ती त्यांची सेवा करते. आणि आता ती सेवा करणं याचा अर्थ प्रत्येक गोष्ट जी करते ती आश्रमामध्ये, आता ती पूर्वी ती आश्रमामध्ये काम करत होती, पण तेव्हा ती संतांची सेवा म्हणून करत होती आणि आता गुरूंची सेवा म्हणून करते. याचा अर्थ संत अनेक आहेत, वृत्ती अनेक ठिकाणी विभागलेली आहे. आणि आता सद्गुरूंवरची जेव्हा करते तेव्हा ती वृत्ती एकावरती आली, सेवा पण एकाकार झाली, निष्ठा एकाकार आहे, विश्वास एकाकार आहे, सगळे एकाकार. आता अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये एकच विषय आहे, दुसरा कोणताच विषय नाही. आता हा अभ्यास ती करते की नाही, आणि असा अभ्यास तिने केलेला आहे म्हणून गुरुपद सेवा तिसरी समान त्यांनी म्हटले की आता कशी आहे. तर गुरूंचा पद हे परत तिसरा शब्द गोसावी तुलसीदासांनी किती सुंदर शब्द वापरले बघा. गुरुपद सेवा, गुरूंच्या पदांची सेवा फक्त शबरी एकटीच करते का? आश्रमामध्ये अनेक जण आहेत, अनेक जण आहेत, पण ती सगळ्यांना समान आहे. याचा अर्थ जर अनेक शिष्य असतील तर एका शिष्यावरती जास्त प्रेम आणि एकावरती प्रेम असं काही असतं का? असं काही नाही. शास्त्राने खूप छान सांगितलं बरं का. शास्त्र असं म्हणतं आकाशामध्ये सूर्य आहे, सूर्य उगवला आला याचा आपण आपली बोली भाषा आहे. सूर्य आकाशात नित्य प्रकाशमानच आहे. पण जेव्हा त्याची प्रकाश किरण पसरली जातात तेव्हा ती सगळीकडे सारखी आहे. एकीकडे जास्त आणि एकीकडे कमी आहेत का? ईश्वर सृष्टीतली प्रत्येक गोष्ट सगळ्यांना समान आहे. ती कोणालाच कमी नाही आणि ती कोणालाही जास्त नाही. पण अज्ञानाने आपल्याला वाटतं की ह्याला कमी दिलं असेल आणि मला जास्त दिलं असेल. असं नाही. गुरुपदाची गुरुकृपा जी आहे ती सगळ्यांवरती सारखी आहे आणि ती समान आहे. पण ही केव्हा कळेल? गुरुपद सेवा केल्यानंतर. त्याचा अर्थ सेवा करायची आहे. माऊली सुद्धा म्हणते की सेवा हा दारवंत आहे आणि सेवा हा दारवंत असेल तर भगवत दर्शनाचा मार्ग जो आहे तो ईश्वराच्या किंवा सद्गुरूंच्या सेवेतूनच जातो. आणि जोपर्यंत देहानी सेवा करत नाही तोपर्यंत आपला देहभाव कसा जाईल? आणि जो देहभावच गेला नाही तर पुढचा सगळा प्रवास बंद होतच नाही ना तो. कसं काय होणार? याचा अर्थ स्थूल देहाचा जर मला विसर पडायचा असेल तर तो स्थूल देह भगवंतासाठी झिजवला पाहिजे. आणि भगवंतासाठी झिजवला पाहिजे याचा अर्थ मला संतांची सेवा केली पाहिजे. आणि संतांची सेवा शरीराने केली पाहिजे, बुद्धीनी नाही ना करून चालत ती. कारण पहिला देह स्थूल देह आहे. म्हणून मंदिरामध्ये गेलं पाहिजे, तिथे झाडू मारलं पाहिजे, तिथे जाऊन जे काही आहे संतांच्या घरी जाणं आहे, तिथे सगळं कार्य करणं, अंग मोडून काम करणं आहे बरं का. काका सांगतात अंग मोडून काम करा. अंग मोडून काम कशासाठी करायचं? तर सेवेच्या साह्याने त्यांच्या चित्ताची प्रसन्नता, आणि त्यांच्या चित्ताची प्रसन्नता झाली की आपला पुढचा मार्ग जो आहे तो मोकळा होतो. कारण ते जर प्रसन्न चित्त असतील तर ज्ञानींना तत्वदर्शन ते आपल्याला तत्वदर्शन करून देतील आणि त्या तत्वाचा बोध करतील. खऱ्या अर्थाने ते गुरुपदावरती आरूढ होतील आणि आता शिष्याला काय करतील ते स्वीकारतील. अनुग्रह ही घेण्याची गोष्ट नाहीये, ती होण्याची गोष्ट आहे. काका म्हणतात ती देणं नाहीये, तो आपोआप केला जातो. पण त्याच्यासाठी आपण आपला अधिकार वाढवणं आहे ना. आणि तो अधिकार कशाच्या साहाय्याने? तर सेवेच्या साह्याने वाढायचा. मग सेवेच्या साह्याने मला त्यांच्या सहवासातच असलं पाहिजे का? मी म्हणतो की आम्हाला कुठे मिळतात, सद्गुरु तो किती दूर असतात, प्रत्येक ठिकाणी नाही. पण समर्थांनी इतकं छान दासबोधात सांगितलंय, कुठेही तुम्ही शरीराने असा, पण जे काही करताय ती सद्गुरु सेवा म्हणून करा ना. तरी स्वयंपाक करताय ते करा, घरामध्ये झाडू मारताय म्हणा मी माझ्या सद्गुरूंच्या घराचं झाडण अंगणच झाडतीये. घर झाडलेलं असेल पण सद्गुरूंच्या दारातलं अंगण जर झाडत मी असेल तर ती सेवा कोणाची झाली? सद्गुरूंचीच झाली ना. अंतःकरणाची मशागत शबरीने कशी करून घेतली असेल आणि ती कशी केली आहे ती रामाने जाणलंय. आणि म्हणून तिने जे जे काही केलेलं आहे, जी जी सेवा केलेली आहे, अंगण झाडलेलं आहे, ते संपूर्ण रस्त्यावरचे काटे कुटे काढलेले आहेत, दगड काढलेली आहेत, स्वयंपाक केलेला आहे,
सगळी जी काही उष्ट्या पत्राला उतरलेल्या आहेत, जे जे तिने केलेलं आहे ती सगळी सेवा आहे. आणि ती सेवा तिने अत्यंत मनापासून अनन्य भावे केली. न अन्य इति अनन्य. आता माझं रक्षण करता माझ्या सद्गुरूंशिवाय कोणी नाही, कारण शबरीला कोणी नाहीच आहे. मातंग ऋषींशिवाय तिला कोणीच नाहीये. त्यांनी फक्त तिला जवळ केलेलं आहे, बाकी कोणीच नाही. तिला जगामध्ये कोणी नाही तिच्या गुरूंच्या शिवाय. आणि त्यामुळे अत्यंत अनन्य भावे ती सेवा करते. आणि गुरुपद सेवा तिसरी समान. आता सगळ्यांची समान अशी असणारी ती जाणून तिने आपल्या सद्गुरूंची सेवा केलेली आहे. आणि तिने काय काय केली आहे, मातंग ऋषींनी कशी केली आहे. आणि म्हणून मातंग ऋषींनी एवढे आश्रमामध्ये शिष्य होते, त्यांना नाही कोणाला सांगितलं की रामाचं दर्शन होईपर्यंत देह धरून ठेवा. शबरीलाच सांगितलं. त्याचा अर्थ तिचा अधिकार वेगळा आहे, त्यांनी जाणलंय काय. पण हिने मात्र केलेली भक्ती कोणती आहे, तर गुरुपद सेवा. सगळं कार्य जे आहे ते गुरुपद सेवा म्हणून केलेली आहे. आणि ती कोणती आहे, तर ती गुरुपद सेवा तिसरी समान. ती सगळ्यांना समान आहे बरं का. ती जशी सद्गुरूंच्या कृपेप्रमाणे समान आहे, तशी आपल्याला पण समान आहे. मग आपल्यासाठी काही कमी आहे का? मग जवळचा कोणी, हा जवळचा शिष्य आहे, त्याला जरा वेगळी सेवा, आणि जरा काय मठ्ठ आहे त्याला वेगळी सेवा, असं काही नाहीये. काहीच नाही, ती सगळ्यांना समान आहे. जी जी सेवा मिळाली असेल, आपल्याला जी मिळालेली आहे ती आपल्या प्रारब्धानुसार आहे. आपल्याला जशी मिळाली आहे तशी आहे. कोणाला जी जी मिळाली असेल ती ज्याची प्रत्येकाची. कलावती आईंकडे खूप छान आहे. आईंचा एखादा आश्रमातला एखादा उत्सव बघावा, किती सुंदर सेवा असते. एखाद्याला फक्त चपला लावून ठेवायची सेवा असते, पण ते सेवेकरी चपला इतक्या सुंदर मांडतात. रांगोळी सुद्धा आपण इतकी सुंदर काढणार नाही ती. 5-5, 10-10 हजार लोक आईंच्या उत्सवात जेवतात. पण मीठ वाढणारा म्हणजे मीठ वाढण्याचीच सेवा. इकडून येणार म्हणजे तो इकडूनच येणार, तो त्याचा मार्ग बदलणार नाही. आईनी देह ठेवून इतकी वर्ष झाली तरी त्या शिस्तीमध्ये बदल नाही. काय सामर्थ्य असेल बघा सद्गुरूंचं. वर्षानुवर्ष त्याचप्रमाणे तसं चाललेलं आहे. इतकी शिस्तपूर्ण सेवा. मग ती चप्पल लावण्याची सेवा असू दे, मीठ वाढण्याची सेवा असू दे. अहो तुम्ही आईंच्या दरबारामध्ये जेव्हा प्रसाद घेताना, तेव्हा हातावरती पाणी घालायला सुद्धा सेवेकरी असतात. त्याच्यात सुद्धा त्यांना कमीपणा वाटत नाही. आपण घालू का कोणाच्या हातावरती पाणी, सांगा बरं मला. विचार करा, घालू का? काय सेवा आहे. याचा अर्थ कोणतंही कर्म कनिष्ठ आणि वरिष्ठ नाहीये. जे मला मिळालेलं आहे ना, ती सेवा आहे. हा भाव धारण करणं आहे. आणि तो भाव धारण शबरीने केलेला आहे. जे मिळेल ते काम तिने केलेलं आहे. आणि ते गुरु सेवा म्हणून केलेलं आहे. आणि सेवा म्हणून जेव्हा केलेलं आहे, तेव्हा रामदर्शनाचा मेवा तिला मिळालेला आहे. जीवनाची कृतार्थता तिला प्राप्त झालेली आहे. कृतकृत्यता तिला प्राप्त झालेली. आणि म्हणून तिसरी भक्ती, रामाने तिने जे काही केलंय ना, तेच रामाने सांगितलंय. आणि ती कोणती आहे, तर गुरुपद सेवा तिसरी समाना. चौथी भक्ती मम गुणगाना. तर कोणाचं गुण गायचं? मम गुणगाना, याचा अर्थ सांगितलेलं आहे. ते मम म्हणजे आपलं नाही बरं का. राम सांगतोय, रामाने सांगितलेली ना भक्ती गायची. कोणाची? तो स्वतः ईश्वर स्वरूपच आहे, तो अवतारच आहे. आणि म्हणून ईश्वराचे गुण गा. आपण पण गुण गातोच ना. माणसाची आपण बरेच वेळा बघितलेली व्याख्या काय आहे, देख मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. आपण भजन करतच असतो अखंड. पण माणूस भजनाशिवाय राहू शकत नाही, म्हणजे काहीतरी स्तुती केल्याशिवाय राहू शकत. पण आपली स्तुती कशी असते? स्वस्तुती असते आणि परनिंदा असते. हे नाही परवडत संतांना. स्तुती करा, पण स्तुती त्याची करा. आपण स्तुती आपली करत असतो आणि दुसऱ्याची निंदा करत असतो. हे नाही ना परवडत. आणि म्हणून चौथी भक्ती मम गुणगान. कोणाचे गुण गा? तर ईश्वराचे गुण गा. नित्य जर त्याचे गुण गायले, वाणीनी जर वाणीमध्ये भगवंताचं स्तवन असेल, भगवंताच्या गुणाचं स्तव, अर्थात गुण कोणा दिसतील? गोंदलेकर महाराजांचे फार छान वाक्य बरं का. संतांचे गुण दिसायला, भगवंताचे गुण दिसायला आपल्या आतमध्ये थोडे तरी सद्गुण हवेत की नको? सद्गुण असतील तर सद्गुण दिसतील, आतले दुर्गुण असतील तर दुर्गुण दिसतील. याचा अर्थ सद्गुण आतमध्ये असले पाहिजेत ना, तरच चांगले गुण दिसतील. म्हणून चौथी भक्ती मम गुण गाना. ईश्वराचे गुण गा. तो ईश्वर कसा आहे? तो अत्यंत व्यापक आहे, तो सर्वसाक्षी आहे, तो करुणासागर आहे.
आणि मग त्याचे जे गुण आहेत तर तो व्यापक असल्यामुळे त्याच्या गुणांमध्ये पण व्यापकता आहे. आपले कर्म तितकी शांत आहेत, मर्यादित आहेत, त्यामुळे तिथे व्यापकता कोणतीच नाहीये. आणि मग व्यापकपणे ईश्वराचे गुण गाणं, आणि मग तो ईश्वर कसा आहे, तर तो अत्यंत करुणासागर आहे. त्याचे गुण काय काय आहेत, की तो काय आहे ईश्वराचा, मुळात तो ईश्वर षडगुणेश्वर आहे. यशस्वी अवदार्य करुणा ज्ञान आणि वैराग्य या षडगुणांनी तो परिपूर्ण असा तो असेल, तर मग या सर्व गुणांनी तो परिपूर्ण असेल, तर मला मग कोणत्या गुणांचं वर्णन केलं पाहिजे? आपल्याकडे जरासं काहीतरी आपल्याला यश मिळालं तर आपण हुरळून जातो ना, पण त्याचं यश काय आहे, त्याला अपयश ठाऊकच नाहीये ना. याचा अर्थ प्रत्येक त्याच्या गुणांचं वर्णन करणं आणि त्याच्या गुणांचं वर्णन करणं ही काय आहे, तर चौथी भक्ती आहे. तर गुणांचं वर्णन करणं म्हणतात, वर्णन करताना आपण वाणीनी करतो बघा. नाम आपण वाणीने घेतो पहिल्यांदा. याचा अर्थ वाणी शुद्ध होते. जेव्हा वाणी शुद्ध होते तेव्हा शुद्ध वाणीमध्ये शुद्ध परमात्म्याचं नाम स्थिरावतं. वाणी शुद्ध झाली तर शुद्ध ईश्वराचं गुण गावंसं वाटतील ना. नाहीतर सिनेमाचंच गाणं गुणगुणावंसं वाटतं. पण सिनेमाचं गाणं सुद्धा गुणगुणायला हरकत नाही बरं का. एक दिवस मोरारी बापूंना कथा सांगत होते, रामकथा सांगत होते. व्यासपीठावरती बसलेले होते आणि व्यासपीठावरती बसल्यावर ते म्हणाले की आज मला ना सिनेमातलं गाणंच म्हणावं असं वाटतंय, आणि म्हणून त्यांनी गाणं गायला सुरुवात केली. तेरी अदा वाह वाह क्या बात है. सगळे श्रोते असे स्तब्ध झाले आणि ते म्हणाले, तुम्ही सिनेमाचं गाणं का म्हणताय? मी हे सगळे गुण माझ्या रामाला लावतो. रामाला म्हणतो की तेरी अदा वाह वाह क्या बात है. त्याचा अर्थ गाणं सिनेमाचंच आहे, पण ज्याला उद्देशून म्हटलेलं आहे तो त्यांचा राम आहे. सोपी झाली की नाही भक्ती? त्याचा अर्थ गाणं कोणतंही गुणगुणा, एखादी विरहिणी गुणगुणा, ऐकतो आपण. की त्यांनी दुसरं उदाहरण दिलं की सारी सारी रात नींद नाही आहे, सारी रात करवटे बदलते राहील. पण म्हणा मी करवटे का बदलतो? पण मला राम नाही भेटत आहे म्हणून मी करवटे बदलतोय. पण ही सगळं केव्हा येईल? जर त्याच्याविषयी निरपेक्ष प्रेम असेल आणि त्याच्याविषयी जर वाणी गुणगुणायला लागली, आतमध्ये तो असेल, तर हा सगळं चिंतन होईल ना. नाहीतर हे चिंतन होईल का? नाही चिंतन होईल. आणि शबरीने तसं केलं, काही दुसरं केलं नाही. ती अखंड काम करते आश्रमामध्ये, एका जागी बसलेली नाहीच आहे. हातामध्ये काम आहे, मुखामध्ये नाम आहे. आणि असं मुखामध्ये नाम घेऊन आपल्या सद्गुरूंनी काय काय आपल्याला केलं, त्यांच्या गुणांचं चिंतन करते. त्यांनी मला कसं कसं शिकवलं, त्यांनी मला योग कसा शिकवला, तेव्हा ते कसे बसले, त्यांनी मला 6चा श्वास कसा घ्यायला सांगितला, श्वास कसा अडकोडायला सांगितला, मग पूरक म्हणजे काय, मग कुंभक म्हणजे काय, वेचक म्हणजे काय, हे सगळं ती काम करता करता आठवतीये. याचाच अर्थ हे गुण आहेत त्यांचे, जे तिच्या सद्गुरूंनी तिला सांगितलेले आहेत. हे सगळं आठवत 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 कर्माच्या साह्याने ते गुण आठवते, आणि ही गुण आठवूनच ती जीवन व्यतीत करते. ही चौथी भक्ती आहे जी शबरीने केलेली आहे. शबरीने केलेली भक्ती आपण बघतोय. याचा अर्थ आधी केले आणि मग सांगितलं. आणि अशी नवविधा भक्तीतली चौथी भक्ती जी आहे ती काय आहे, तर त्या ईश्वर राम म्हणते की माझं गुणगान तिने काही, आणि जो ईश्वर आहे, आता तो ईश्वर जो आहे तो ब्रह्मस्वरूप आहे. आता सद्गुरु हे ब्रह्मस्वरूपच आहेत, आणि म्हणून ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. तो राम ब्रह्मस्वरूपच आहे, अवतार स्वरूपच आहे. आणि म्हणून तो स्पष्टच म्हणतोय, तो जेव्हा बोलतोय तेव्हा तो ईश्वर रूपावरती येऊनच बोलतोय ना. देहधारी झालेला आहे आणि देहधारी होऊन तो म्हणतोय की काय माझंच वर्णन करणं आहे. आणि म्हणून पहिल्या 4 भक्ती आपण बघितल्या. नवविधा भक्तीत शबरीने जे जे काही केलेलं आहे ते केलेलं रामानी शबरीचं स्तोत्र म्हणून शास्त्रात बसवलंय. त्यातले पहिले 4 चरण आपण बघितले, उरलेले आपण उद्या बघूया. त्यातली पहिली होती प्रथम भक्ती कर संतन संगा, दुसरी रती मन प्रसंगा, गुरुपद सेवा तिसरी समाना, चौथी भक्ती मम गुणगाना. उरलेली भक्ती आपण उद्या बघूया. आतापर्यंत सगळी केलेली सेवा प्रभू रामाच्या चरणी समर्पित करते, इथेच थांबते. राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. पवन सुत हनुमान की जय. मा